नमस्कार भावांनो. छावा पिक्चर रिलीज झाला, त्यानं 100, 200, 300, 500, 600, 700 कोटी मिळवले. आता आता केवढे मिळवलेत आणि त्याच्या पुढे किती मिळवल किंवा मुद्दा वेगळा आहे. पण काही लोकांचं म्हणजे काही नॉर्थमधले जे विश्लेषक आहेत ना, जे खूप मोठे आपण क्रिटिक्स म्हणतोय, त्यांच्या दृष्टीनं हा चित्रपटामध्ये काही अजून थोड्या करेक्शन पाहिजे होते. त्या असत्या तर यानं म्हणजे 1000, 1500, 2000 कोटी मिळवले असते. आता ते कुठले करेक्शन त्यांनी सांगितले ते थोडेफार मला सुद्धा पटले. बाकी तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटते की नाही ते तुम्ही मला जरा कॉमेंटमध्ये सांगा. त्यातलं त्यांनी सगळ्यात आधी सांगितलं ते म्हणजे चित्रपट एका पार्टमध्ये बनवला, तो एक महत्त्वाचा मुद्दा. चित्रपटाचे कमीत कमी 2 पार्ट तर असायला पाहिजे होते. आता त्याचं कारण त्यांनी हे सांगितलं की पहिल्या पार्टमध्ये डायरेक्टरनं म्हणजे आपल्या उत्तेकर सरांनी सगळे कॅरेक्टर बिल्डअप करायला पाहिजे होतं. कारण खूप सारे लोक यातले जे कॅरेक्टर्स आहेत ना, ती कॅरेक्टर अशी रिलेट नाही केलं, त्या कॅरेक्टरांचा इतिहास त्यांना माहीत नव्हता. आपल्या मराठी ऑडियन्सला ते काही नवीन नव्हते कॅरेक्टर. जसं त्यातले कवी कलश असू दे किंवा ज्यांनी तो घातपात केला ते शिर्के, हे बंधू, ही जी कॅरेक्टर होती त्यातली छोटी मोठी जी बाकीची आपले मावळे वगैरे रायजा असू दे, हे सगळे ह्या कॅरेक्टरांचं थोडंसं बिल्डअप हे पहिल्या पार्टमध्ये करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या पार्टमध्ये एक चांगला क्लायमॅक्स द्यायला पाहिजे होता. हे सगळं एकाच पार्टमध्ये बनवलं. आता हे नॉर्थ इंडियनचं जे ऑडियन्स आहे ना, जे हिंदी ऑडियन्स, आता हिंदी ऑडियन्सना ह्या कॅरेक्टरांच्याबद्दल जास्त काही माहीत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी रिॲलिटी आपल्याला काय माहीत नाही. आपल्याला तर माहीत आहे ह्यातली कॅरेक्टर काय आहे, त्यामुळं आपल्याला पटकन समजला तो पिक्चर, त्यात काय वादच नाही आहे. त्यामुळं एक पहिल्या पार्टमध्ये सगळ्या कॅरेक्टर व्यवस्थित बिल्डअप करायला पाहिजे होते आणि दुसऱ्या पार्टमध्ये मग चांगला एक क्लायमॅक्स आणायला पाहिजे होता. आता त्यांनी उदाहरण काय दिलं की जसं सलारमध्ये बघा, सलारचा पहिला पार्टमध्ये प्रशांत नीलनं काय केलं आहे, त्याच्यामध्ये फक्त खानसार ह्या ठिकाणाचं एक बिल्डअप केलं, एक वर्ल्ड बिल्डअप, आणि यातली कॅरेक्टर, यातली जी काही व्यक्तित्व आहेत, यातल्या काही पर्सनॅलिटी आहेत ना, ते कसे आहेत हेच फक्त दाखवलं आहे. दुसरं काहीच दाखवाय नाही. म्हणजे त्यातलं ते प्रभास, त्याचा मित्र आणि ते खानसार ठिकाण नेमकं का आहे, कसं आहे, आणि हे सगळं. तसं छावाच्या पहिल्या पार्टमध्ये आपलं ठिकाण, आपली सह्याद्री, आपलं हिंदुत्व म्हणजे काय, आणि तिथं आधी कशी परिस्थिती होती, आणि ही कॅरेक्टर नेमकी आलीत कशी, हे मावळे सगळे एवढे सगळे जीव द्यायला कसे तयार झाले महाराजांच्या एका शब्दावर, हे सगळं पहिला बिल्डअप करायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या पार्टमध्ये खरी युद्ध आणि क्लायमॅक्स दाखवायला पाहिजे होता. जरा कुठं तर पटलं, कारण डेफिनेटली तुम्हाला एखादं कॅरेक्टर काय माहीत नसेल, त्याचा बॅकग्राऊंड माहीत नसेल, तर तेवढं तुम्ही लिंक लगेच करणार नाही. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ते की जसं पठाण, जवान ह्या पिक्चरने 1000-1500 कोटी मिळवलं, तसं हा पिक्चर मिळवलं का नाही आता ती पुढची गोष्ट. या पिक्चरमध्ये नाही काय म्हणतोय आपण, एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जे पिक्चर बनवले जातात ना, कमर्शियल पिक्चर, त्यात जे एलिमेंट असतात ते एलिमेंट ह्याच्यामध्ये नाही आहेत. आता ते एलिमेंट नाही आहेत, त्यामुळे चित्रपट त्या ऑडियन्सना खेचणार नाही आहे. आता डेफिनेटली तसले ते एलिमेंट्स नाही आहेत. आता ते एलिमेंट कुठले ते सांगतो तुम्हाला. जसं आता पद्मावत पिक्चर आलता, त्याच्यामध्ये ते खली बली हो गए आहेत, म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं दागडदिंगाने काय वाटेल ते ॲड करणं, तसले एलिमेंट ह्याच्यामध्ये नाही आहेत. आता ते का नाही आहेत, कारण आपल्या दिग्दर्शकांनी चित्रपट जितका आहे जसाच्या तसा ठेवायचा प्रयत्न केला आहे आणि जसंच्या तसं ऑडियन्सना दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्यात उगच काहीतरी इमॅजिनेशन असं काही ॲड करायचा काही प्रयत्न केलेला नाही, आणि ते चांगलं आहे, ते खरंच. आता ते काही लोकांना ते कमर्शियल पिक्चर बघायचं होईल, जसं तो पद्मावत आलता. आता त्याच्यामध्ये जे म्हणजे घटना छोटी, पण ते दाखवण्याची जी पद्धत, ते काही लोकांना ते काय म्हटलं आपण अट्रॅक्ट करून घेतलं. तसे एलिमेंट तुम्हाला या पिक्चरमध्ये असं बघायला मिळणार नाही. किंवा खूप सारे असे जबरदस्त BGMवाला असं काहीतरी, एखादं खतरनाक गाणं असं कुठलं तरी, तसलं काही नाही आहे याच्यामध्ये. चित्रपट जसा इतिहास घडलाय त्याच पद्धतीनं जसाच्या तसा ठेवायचा प्रयत्न केला आहे. आता डेफिनेटली ही गोष्ट याची दुधारी तलवार आहे. याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे, निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह कसा, लोकांना इतिहास जसा घडलाय तसाच बघायला मिळाला, ॲज इट इज, अतिशयोक्ती कुठंच काही नाही आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट काय, कमर्शियली लोकांना थोडासा म्हणजे अट्रॅक्ट करू शकणार नाही, हे डेफिनेटली ॲज इट इज. पण
आपले दिग्दर्शक जे आहेत ना, त्यांचं आधीच ध्येय ठरलेलं की आपल्याला महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे. हे 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले होते, ज्यामुळं हा चित्रपट थोडा जास्त पैसे मिळवू शकत नाही, पण जेवढा मिळवला, जेवढ्या लोकांपर्यंत पोचला ते पण काही कमी नाही आहे, तेवढं तर मला वाटतं. बाकी आणखीन असे कुठले मुद्दे आहेत का तुम्हाला जे वाटतात ते नक्की तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा.